नमस्कार. मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अत्यंत दुःखद बातमी. लातूर शहरातील छत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच राजर्षी शाहू महाविद्यालयाचे आदरवड, भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार, लातूरातील जवळजवळ 40 वर्षापूर्वी एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मराठवाड्यात ख्याती असलेले लॉयन गव्हर्नर आणि अत्यंत शिस्तप्रिय, अभ्यासू, ज्ञानाचा महासागर असलेले डॉक्टर गोपाळराव पाटील यांचं दुःखद निधन झालं. संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, सहकार मंत्री, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजीराव पाटील यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. लातूर शहरातील सेंट्रल एसटी स्टँड समोर मधुबन लॉज येथे प्रशांत सुधाकर वाघमारे या तरुणाने आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ एक खून, आत्महत्याच्या घटना वाढत आहेत. शेवटी याला पोलीस नाही पण जनतेनेच लक्ष देणं गरजेचं आहे. औराद शहाजारीमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला. तापमान खूप वाढत आहे. मित्रहो, यामध्ये लक्ष्मण खंदारे वय वर्ष 60 हे शेतीमध्ये काम करत असताना मरण पावले. आम्ही सर्वांना विनंती करू इच्छितो, कृपया उन्हात फिरणं टाळा. आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशतर्फे जिल्हा प्रभारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. धाराशिवच्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, लातूर शहरचे डॉक्टर भागवत कराड, लातूर ग्रामीणचे मनोज पांगरकर, नांदेड शहर आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, नांदेड उत्तर किरण पाटील, नांदेड दक्षिण रेखा कुलकर्णी, बीड सुनील राणे, हिंगोली संजय कोडगे, जालना महानगर खासदार अजित गोपचडे, जालना ग्रामीण खासदार रामराव वडकुते, परभणी शहर प्रवीण घोगे, परभणी ग्रामीण संजय केणेकर, छत्रपती संभाजीनगर चैतन्य बापू देशमुख, छत्रपती संभाजीनगर पश्चिम प्रीतम मुंडे, छत्रपती संभाजीनगर उत्तर राहुल लोणीकर. नांदेड येथील तिहेरी खून प्रकरणात पोलिसांना हवा असलेला कबूतर उर्फ शाहरुख अखेर तेलंगणा राज्यातून स्थानिक गुन्हा पोलिसांच्या पिंजऱ्यात अडकला आहे. 10 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या 4 अट्टल दरोडेखोरासह एका महिलेला भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी आणि मंगळवारी भल्या पहाटे अवकाळी पावसाने नांदेडकरांची त्रेधा तिरपट उडाली. अवकाळी पावसाने भाजीपाला आणि हळदीचे मोठे नुकसान झाले आहे. पंजाब सरकारने यापुढे गुरु ग्रंथ साहिबची विटंबना करणाऱ्याला कडक शासन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे नांदेड येथे शीख बांधवांनी पेढे वाटून स्वागत केले आहे. राज्य सरकारनेही असाच निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हिंगोली शहरात आजपासून ठिकठिकाणी विना हेल्मेट वापरणाऱ्या वाहन चालकावर कारवाई. त्यानुसार 10 ते 15 वाहन चालकावर कारवाई करून 10,000चा दंड वसूल करण्यात आला. पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी
हिंगोलीचे आमदार संतोष बागर यांनी पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक लावू असंही त्यांनी पत्रकारांना आश्वासन दिले आहे. प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे. राज्यात पुढील 4 दिवस वादळी पाऊस, गारपीट व विजांचा कडकडाटाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तापमान वाढत असताना ढग आल्यामुळं थोडंसं तापमान कमी जाणवत आहे, पण लग्न सराईत अनेक लग्नामध्ये लोकांना जाणं येणं अक्षदाच्या वेळेस पाणी असं चित्र निर्माण झालं आहे. लातूर शहर नव्हे, नांदेड, बीड अशा सगळ्याच गोष्टीचा विचार करत असताना भाजपनं मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्या जाहीर वेगवेगळे पदाधिकारी जाहीर केले आहेत. राम कुलकर्णी यांना पुन्हा प्रवक्ते करण्यात आलेलं आहे. तसेच वेगवेगळे प्रवक्तेही त्यांनी प्रसिद्धी प्रमुख विभागनिहाय जाहीर केलेले आहेत. आणि अशा एकंदरीत लातूर शहरामध्ये मात्र संपूर्ण डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. ते 2 वेळा लोकसभेची निवडणूक लढले होते. एक वेळा ते राज्यसभेवर खासदार झाले होते. मला भेटलं की म्हणायचे की आमच्या मुलानं मला सकाळीच पेपर वाचून ऑनलाईन अमेरिकेतून सांगितलं. अशा प्रकारचा एक संवेदनशील हळव्या मनाचे व्यक्तिमत्व हरवलं आहे. तसं बघितलं तर शिवराज पाटील चाकूरकर हे सगळे एक मित्र आणि जवळचेच. या लातूर शहरावर JM वाघमारे असोत, शिवराज पाटील चाकूरकर असोत, खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील असोत, हे चांगले ऊर्जा केंद्र गेल्या 2-3 महिन्यात गेले आहेत. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मित्र हो, मराठवाडा नेता YouTube शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.